ब्रेक नंतर आपलं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित युवा महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। यामध्ये विविध कला प्रकारात देवगिरी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अन्य संघांनी आपला दबदबा कायम ठेवलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप हजारो कलावंतांच्या उपस्थितीत शनिवारी जल्लोषात करण्यात आला। ढोल, शिट्ट्या, टाळ्यांच्या गजरात विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 25 ते 28 डिसेंबर दरम्यान आयोजित युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी झालाय। पारितोषिक वितरण सोहळा नाट्यशास्त्र विभागाशेजारील सृजन रंग या मुख्य रंगमंचावर घेण्यात आला। माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते। यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती। तसंच कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप, प्राचार्य डॉक्टर गौतम पाटील यांची विशेष उपस्थिती होती। महोत्सवाचे आयोजन सर्व समिती सदस्य तसंच कलावंतांनी मोलाचं योगदान दिलं आहे। माननीय कुलगुरूंचे अत्यंत उत्तम नियोजनामुळे महोत्सव यशस्वी ठरल्याचं कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर प्रास्ताविकात म्हणाले। युवा महोत्सवात शिस्त, नियम व पारदर्शकतेची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली असं सल्लागार समिती सदस्य डॉक्टर दिलीप महालिंगे यांनी मनोगतात सांगितलं। तर विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा केकाण, संघ प्रमुख डॉक्टर हंसराज जाधव यांनी मनोगतातून उत्तम नियोजनाबद्दल कौतुक केलं। प्रारंभी विद्यापीठ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आलं। युवा महोत्सवात सहभागी सर्व युवा कलावंत हे विद्यापीठाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। गुणवत्ता व सामाजिक बांधिलकीच्या या विद्यापीठात शिकून करिअर घडवा असं आवाहन डॉक्टर गजानन सानप यांनी केलं। प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन, तर डॉक्टर कैलास अंभुरे यांनी आभार मानले आहेत। समारोप सोहळ्यासाठी सृजन रंग सभागृह गर्दीनं खच्चून भरलं होतं। इस रूट की सभी लाईन व्यवस्था नावाची एकांकिका होती आणि ती बघायला सचिन गोस्वामी सर आले आणि त्यांनी मला काम दिलं ती एकांकिका बघून, की क्राईम डायरी मध्ये काम दिलं। नंतर मुची प्रेमाची नावाची एक नाटक होतं प्रोफेशनल, त्याच्यात काम दिलं। नंतर या गोष्टीप्रमाणे घरात मध्ये ते काम बघून काम मिळालं। नंतर काम नसताना मी असिस्टंट डायरेक्टरचे काम केलं आणि हास्य जत्रा नंतर केलं मी। त्याच्या आधी मी समीरदा सिरियल मध्ये होता, कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाची एक सिरियल केली होती। हे मुद्दाम यासाठी सांगते कारण मी एकदम छोटे छोटे रोल करायचो, पण एक दिवस पॅडिका म्हणाला, पॅडिका की श्याम काही वेगळं करता येईल का? आणि त्यावेळेस गोस्वामी सरांचे डोळे चमकले आणि ते म्हणाले की खानदेशीत काहीतरी करा। खानदेशी मला एकदम भीती वाटली की जी भाषा आजपर्यंत कधी टेलिव्हिजनवर आलीच नाही, कधीच नाही, ऐराणी कधीच आलेली नाही। तर मी म्हटलं मला ते जमणार नाही आणि मी तयार नव्हतो, पण त्यांनी मला तयार केलं की नाही। आणि आमचं प्रमाण भाषेत स्क्रिप्ट लिहून यायचं आणि ऐराणी भाषेत डायलॉग गोस्वामी सर घ्यायचे, मी ते रेकॉर्ड करायचो आणि ते ऐकून नंतर माझी ऐराणी डेव्हलप झाली। हे यासाठी सांगतो कारण आपण जेव्हा स्ट्रगलला जातो मुंबईत किंवा इथून जातो, इथे तर आपल्याला टाळ्या मिळतात, आपले मित्र असतात, पण तिथे तसं नसतं। तिथे वेगळंच जग असतं। तिथे बऱ्याचदा मग आपण जरा दबतो, प्रमाण भाषा खूप बोलायला जातो। प्रमाण भाषा शिकणं गरजेचंच आहे, ते आवश्यकच आहे, पण मग आपल्या मातीतली जी कला आहे ती आपण विसरून जातो। त्यामुळे होतं काय की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर केली तर जास्त पोहोचते, खूप प्रभावीपणे पोहोचते। त्यामुळे तुमच्यातलं जे ओरिजिनल आहे, जे तुमचं सत्व आहे, जे लहानपणापासून तुम्ही पाहिलेलं आहे, ते सादर करण्याचा प्रयत्न करा आणि ते प्रामाणिकपणे करा। आणि यासाठी मी उदाहरण समीरदाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे। कॉमेडी एक्सप्रेस मध्ये तो काम करत होता, त्याने संतोष पवारांसोबत अनेक नाटकं केली। आज हास्य जत्रामध्ये तो खूप नाव आहे त्याचं, पण आजही मी बघतो की जेव्हा स्किट सादर करायचं असतं समीरदा अस्वस्थ असतो। मला प्रश्न पडतो की का अस्वस्थ असतो? असे तो फेऱ्या मारत असतो, त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असतं। स्किट झाल्यानंतर तो शांत असतो। याच्यावर त्यांचं म्हणणं असं असतं की प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेस चांगलंच काम केलं पाहिजे आणि याच्यामुळे सातत्य असेल ना, सातत्य तुमच्या कामात तर दर्जा फरफटत येतो। याचं उदाहरण समीरदा आहे की तो काय लेवलवरून कुठल्या लेवलला गेलेला आहे आणि आपल्या अभिनयात किंवा आपण जी पण कला सादर करतो त्याच्यात सरप्राईज पॅकेज काय ते पाहिजे, की आपल्या सरप्राईज काय, आपण कुठल्या गोष्टीने सरप्राईज करू। हे गोस्वामी सरांनी माझ्याकडे ओळखलं की ऐराणीत कर,
प्रमाण भाषेत सगळेच करतात, तू अहिराणीत कर, ते जरा वेगळं वाटेल, ते पोहोचेल. आणि गोस्वामी सर सुद्धा मला सांगायला आवडेल की ते सुद्धा इथलेच विद्यार्थी. त्यामुळे इथल्या ज्या लोकांनी आहे, इथल्या लोकांनी मला भरभरून दिलं आणि अजूनही ते भरभरून देतात. आजही मी गाडे सरांना भेटतो, शीतल मॅडमला भेटतो, पेशील सरांना भेटतो, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मिळतात. त्यामुळे कोणी जर आपलं असेल जवळचं, ते जर आपल्यावर टीका करत असेल तर ती टीका सहन करायला शिका, प्रामाणिकपणे त्याच्यातून घ्या. आणि मुंबईला गेल्यानंतर कामं मिळाल्यानंतर व्यसनांपासून दूर राहा. सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे, सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. व्यसन जर लागलं तुम्हाला कामं मिळत राहतील, पण नंतर असं नको व्हायला की कामं जेव्हा नाहीये तेव्हा डिस्टर्ब व्हायला होतं. सगळ्यात महत्वाचा अनुभव मला 29 वर्षांनी काय दिलं, तुमच्या सगळ्या कलाकारांना एवढंच सांगेन, 29 वर्षांनी मला शिकवलं की अपयश आयुष्यात आपल्याला अपयश मिळणं हे खूप गरजेचं असतं. आपण अपयश आयुष्यात मिळालं की तुम्ही खचून जाता आणि आता पुढे काहीच करायची इच्छा माझ्या आयुष्यात होत नाही वगैरे असे आपले विचार सुरू होतात. सातत्याने अपयश मिळणं या क्षेत्रात नवीन नाही, नेहमीच मिळत असतात. पण या अपयशातून तुम्ही अनेक गोष्टी शिकता येतात. म्हणूनच त्याला रंगभूमी म्हणतात, प्रयोग यासाठीच म्हणतात. आपण नाटकाचा प्रयोग त्यासाठीच करतो. प्रत्येक प्रयोग हा अनप्रेडिक्टेबल असतो, त्याच्यासमोर वेगळा प्रेक्षक वर्ग असतो, त्यामुळे तो अलर्ट राहूनच केला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात आधी रंगभूमीची सेवा करताना फार गांभीर्याने करा. कारण मला असं वाटतं की रंगमंच हे कोकणातल्या रस्त्यांसारखं असतं. कोकणातले रस्ते कसे असं नागमोडी असतात, वळल्या पुढे कुठली गाडी येईल हे आपल्याला माहित नसतं, म्हणून आपण ऍज अ ड्रायव्हर खूप अलर्ट असतो. आपल्याला कोकणातल्या रस्त्यांवर झोप लागत नाही, जी एक्सप्रेस हायवेवर लागू शकते. तुम्ही एकदा यशाच्या धुंदीत एक्सप्रेस हायवेवर गेला की तुम्हाला झोप लागून डुलकी लागू शकते आणि तुमचा अपघात होऊ शकतो. पण कोकणात तो होत नाही, कोकणात नागमोडी रस्ते असतात, तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं. रंगभूमी ही कोकणातले रस्ते, ती तुम्हाला कायम अलर्ट ठेवते. ती कधीही म्हणतात ना, थोडंसं यश डोक्यात गेलं नाही तुमची जागा दाखवते, ती तुमची लायकी दाखवते. त्यामुळे आयुष्यात रंगभूमी कधीही सोडू नका. तुमचा मी 3000 प्रयोग यथाकथाने नाटकाचे केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात. 2000 प्रयोगाला मी ब्लँक झालेलो होतो. जे नाटक आमचं लिंका बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये गेलेलं आहे, या नाटकाचे आम्ही एका दिवशी 5 प्रयोग केलेले, 7 दिवसात 21 प्रयोग केलेले, म्हणजे रोज 3, आणि 30 दिवसात 55 प्रयोग केलेले आहेत. हे रेकॉर्ड मी केलेले आहे. तरी सुद्धा 2000 प्रयोगाला मी ब्लँक झालेलो होतो, कारण रंगभूमीला मी खूप लाईटली घेतलं. त्यामुळे रंगभूमी काय तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवते. आणि जे काही करायचंय, मला असं वाटतं की इथे प्रत्येक जण स्वतःच्या टॅलेंटवर आलेला आहे, पर्यंत आलेला आहे. मी काय होतो 15 वर्षी किंवा मी परवा काय होतो आज काय होतो याचं मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही जे काही करता ते तुम्ही फेसबुकवर टाकता, सोशल मीडियावर टाकता आणि तुम्हाला 500,000 लाईक्स मिळतात आणि तुम्हाला असं वाटतं तुम्ही टॉप ऑफ द वर्ल्ड आहात. सगळे जण तुमचं कौतुक करतायत. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढंच लक्षात घ्या, हे जे लाईक्स देतात ना ते तुमच्याच मित्र आणि मैत्रीण असतात. त्या लाईक्सला, एका लाईकला जर 5 रुपये ठेवले तर किती जण देतील तुम्हीच विचार करा. ते फुकट असतात, नृत्य सगळे देतात आणि आपल्याला उगीच वाटायला लागतं की आपण प्रचंड यशस्वी आणि खूप मोठे कलाकार झालेलो आहोत. खरी स्पर्धा असते जेव्हा तुम्ही मुंबईत येता या कला क्षेत्रात, तेव्हा तुम्हाला कळतं ग्राउंड रियालिटी काय आहे. मी घाबरवत नाही बिलकुल, पण जी खोटी स्वप्न आपण रंगवलेली असतात ना, तेवढं हे क्षेत्र सोपं नाहीये, एवढं मला तुम्हाला सांगायचंय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यालयात मला एक प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. हे का बोलवलं? त्याआधी मला 29 वर्ष मेहनत करावी लागली, त्यानंतर हा योग आला माझ्या आयुष्यात. प्रत्येकाचा स्ट्रगल, प्रत्येकाचा हे वेगळा असतो. तो मला बऱ्याच वेळेला असा व्यासपीठावर मांडायला आवडत नाही की मी इथे राहिलोय, मला जेवायला अन्न नव्हतं. प्रत्येकाचा एक वेगळा स्ट्रगल असतो. माझं तसं अजिबात झालं नाही. मी खातापिता घरातला होतो, पण एक स्ट्रगल वेगळा असतो. तुम्ही जर उद्या मुंबईत करिअर करायला आला, तुम्हाला सकाळी 7ला बोलवलं जाईल वर आयलंडला आणि कदाचित तुमचा शॉट लागेल रात्री 7ला. 12 तास तुम्हाला बसायची इच्छा आहे का? तुमचे पेशन्स आहेत का तेवढे? याचा विचार करा. कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी खूप मेहनत करावी लागते, त्यानंतरच यश मिळतं. माझं लॉटरी आणि याच्यावर विश्वास नाही. मला आजपर्यंत 1 रुपयाची पण लॉटरी लागली नाही. समीर चौगुले आणि श्याम राजपूत हे आपण पारितोषिक वितरण समारंभाला बोलू आणि दुखाडणाऱ्या कार्यक्रमाला मंदिर देसाई आणि धनंजय सर देशपांडे बोलू. त्यांची सल्लागार समितीची बैठक होती, त्यामध्ये नाव ठरवलं.
की जेव्हा 2 पाहुणे ठरले उद्घाटनाचे आणि पारितोषिक वितरण समारंभाचे, माझी सवय त्यांच्या मुलाखती पाहिल्या. मंगेश देसाईच्या वेळेला मी बोललो नाही, पण आज समीर चौगुल्यांची आणि श्याम राजपुतांची मी मुलाखत बघितली. हे आता हे एवढं मोठं नाव वगैरे झालं ना, त्याच्या पाठीमागे मिसेस वैद्य, त्यांचं लग्न झालं त्यावेळेस ते दोघेही नोकरी करत होते आणि नोकरी करून हे नाटक कला अमुक तमुक सांभाळणं त्यांची प्रेरणा त्यांची उडत होती. आणि त्यावेळेला त्यांच्या बायकोनी सांगितलं, समीर आता तुझं ही नोकरी सोड, तिकडं काय करायचं ते कर, समजा तिकडं नाही स्थिर झाला तर माझ्या पगारात आपण वरण भात खाऊ. अशा प्रकारे तुम्हाला चौथी हिंमताने ताकद दिली. हा ज्याला हिंमत ताकद दिली नाही तसंही आम्हाला कारण कलावंतांचं काही कळत नाही. हेलिकॉप्टर सारखे उडून जातील त्याचा काही तपास नाही. त्यामुळे मिसेस चौकलेने तुमची फार काळजी घेतली. तुम्ही आल्या असं म्हणालो तुम्हाला की त्यांचं तुमच्यावर अत्यंत बारीक लक्ष आहे. म्हणजे तो अर्थ नाहीये तुमचं आहात, सगळ्या गोष्टीच्या सांभाळतात आणि तुम्हाला अत्यंत ताकदीनं तुमच्या व्यवसायाला सपोर्ट करतात. दुसरे आपले पाहुणे श्याम राजपूत, खानदेशी माल, बरीच भाकरी, शेव आमटी, संभाजीनगरला घडते असं म्हणाले. त्यांची मुलाखत मी पाहिली काल रात्री. ते दिलीप घारे सरांकडे होते आणि खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले, मोठं नाव मिळवलं. एक दिवशी घारे सरांनी त्यांच्या आईला निरोप दिला की तुमचं एक पोरगं येडं झालंय, कारण गल्लीतली माणसं सगळे म्हणायला लागले की भिंतीवर तोड करून संवाद पाठ करत. असे आपले 2 पाहुणे अत्यंत विनम्र, त्यांच्या कलेशी, त्यांच्या व्यवसायासाठी अत्यंत प्रामाणिक असतात. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय संभाजीनगर या महाविद्यालयाची प्राध्यापिका आहे. यावर्षी जो युवक महोत्सव झाला अत्यंत नियोजनबद्ध असा वाटला. खूपच छान नियोजन. जेवढेही कला प्रकार झाले त्यापैकी आमच्या महाविद्यालयाला 3 पारितोषिके प्रथम मिळालेले आहेत. त्यात गोंधळ, त्यानंतर भारतीय समूह गायन आणि पाश्चात्य वैयक्तिक याच्यामध्ये प्रथम मिळालेले. देवगिरी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. म्हणजे मी पण आज त्याच्यामध्ये या सगळ्या ट्रॉफीसाठी आणि विजयासाठी आम्ही खूप मेहनत घेतली, मॅडमनी करून घेतली आणि सगळ्या प्राध्यापकांनी सुद्धा करून घेतली. पण मला असं वाटतं की विजयाचं जोपर्यंत इतिहासात आपलं रूपांतर होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. धन्यवाद. मी प्राध्यापक शैलजा कुलकर्णी देवगिरी महाविद्यालयातून बोलते आहे आणि आम्हाला या आजच्या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये लोककलेची ट्रॉफी आणि महत्त्वाची म्हणजे डॉक्टर संजय नवले यांच्या नावाने जी ट्रॉफी झिरता चषक सुरू केला यावर्षी, तो आम्हाला मिळाला लोककलेचा. आणि संगीत विभागाची ट्रॉफी मिळाली. म्हणजे दोन्ही विभागांसाठी आम्हाला ट्रॉफी आहे. 16 कला प्रकारांमध्ये आम्ही विजयी झालो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट संघ याच्यासाठी म्हणजे लोककलेचा उत्कृष्ट संघ आणि संगीत विभागाचा हे प्राप्त झाले आम्हाला. माझ्या महाविद्यालयाचं नाव शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय संगीत विभाग. यावर्षी मी विद्यापीठाचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी युवक महोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे घेतला आणि विद्यार्थ्यांची सोय चांगल्या प्रकारे केली होती इतरत्र वर्षांपेक्षा. आणि यावर्षी त्यांनी विशेष म्हणजे 25 वर्षाच्या कमी वयाचेच सर्व स्पर्धक होते. हे बघून अतिशय जास्त चांगलं वाटलेलं आहे. कारण नवनवीन युवकांना संधी देण्याचं काम विद्यापीठाच्या माध्यमातून झालं. नाहीतर आतापर्यंतचे जे सगळे आधी स्टेज धरून बसलेले लोक असायचे तेच आतापर्यंत स्टेज धरून होते. पण यावर्षी त्यापैकीचे कोणीच दिसले. त्याबद्दल विद्यापीठाचे हार्दिक आभार.